चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। वर्धा गडचिरोली पाठोपाठ दारूबंदी होणारा तिसरा जिल्हा। चंद्रपुरात महिलांनी केला जोरदार जल्लोष। नमस्कार, मी विशाल। आपण पाहता महाराष्ट्र नामा बुलेटिन। या बुलेटिनची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। वर्धा आणि गडचिरोली पाठोपाठ दारूबंदी केलेला चंद्रपूर हा तिसरा जिल्हा। याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं, या निर्णयाबद्दल जाणून घ्यायचं, पण त्यापूर्वी एक नजर इतर हेडलाईन्सवर। मला विश्वास आहे की शेवटी जर इन्व्हेस्टरला तुम्ही कॉन्फिडन्स दिला तर तो इन्व्हेस्टमेंट करेल। मोठ्या प्रमाणात यावेळी इन्व्हेस्टमेंट येईल असं माझं मत आहे। दावोसमध्ये सुरू होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री होणार रवाना। राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी करणार प्रयत्न। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या 4ही उमेदवारांची निवड निश्चित, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोतांनी उगारला बंडाचा झेंडा। केंद्राप्रमाणे राज्यातही सरकारनेही आश्वासनं पाळली नाहीत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। दिल्ली निवडणुकीत काँग्रेसकडून चांगल्या लढतीचा व्यक्त केला विश्वास। आरटीओ एजंट्स विरोधातल्या कारवाईवरून एजंट्स आक्रमक। नागपुरात एजंटांनी केलं आंदोलन, तर पुण्यात एजंट्सचं बेमुदत काम बंद आंदोलन। गुप्तधन पैशांच्या पावसाच्या बहाण्यानं मुलीचा नरबळी देण्याचा डाव मुलीनंच उधळला। आई वडिलांसह भावालाही अटक। नाशिकच्या सटाण्यातला धक्कादायक प्रकार। आणि हापूस आंब्यासह भारतीय आंब्यावरची बंदी युरोपियन युनियननं उठवली। हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुश खबर, प्रक्रिया केलेल्या फळांमुळे घातली होती बंदी। आणि त्याचबरोबर जाणून घेऊयात 95वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 6, 7 आणि 8 फेब्रुवारीला बेळगावमध्येच होणार। नाट्यनगरीला देणार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव। आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। राज्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। वर्धा आणि गडचिरोली पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये ही दारूबंदी करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे। अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दारूबंदीसाठी आग्रही होते। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात आश्वासनही दिलं होतं। दारूबंदी केली तर महसूलच्या बाबतीत किती नुकसान होईल याचा आढावा घेण्यात आला होता। महसूल खातंही या दारूबंदीसाठी अनुकूल होतं अशी माहिती होती। गेल्या काही काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी अनेक आंदोलनं केली होती। या समितीमध्ये आदरणीय विकास आमटेजी, आदरणीय अभय बंगजी यांना घेण्याचा मी आग्रह केला। या समितीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला, पण शासन त्या अहवालावर निर्णय करत नव्हती। आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या संदर्भामध्ये निर्णय केला। लोकइच्छा विचार करता 847 ग्रामपंचायतीपैकी 515 ग्रामपंचायतींनी आमसभा किंवा ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचे ठराव केले होते। दारू जर बंद झाली, नियंत्रित झाली, तर स्त्रीची सुरक्षितता, तिचं स्वातंत्र्य आणि तिची अभिव्यक्ती, तिचा सहभाग नक्कीच वाढतो। मी तर असं मानतो की वर्धा जिल्हा, मग दुसरा गडचिरोली जिल्हा आणि आता चंद्रपूर जिल्हा दारूमुक्तीच्या वामनाचं हे तिसरं पाऊल आहे। मी वाट बघतोय की या जिल्ह्यांमध्ये चांगली अंमलबजावणी आणि नंतर पुढे पूर्ण महाराष्ट्र दारूमुक्त व्हायला पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या निर्णयाचं महिलांनी स्वागत केलंय। गुलाल उधळून आणि फटाके फोडून महिलांना आपला आनंद महिलांनी यावेळी साजरा केलेला आहे। तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर मिठाई वाटून आनंद साजरा केला।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं तर मी मनापासून काय म्हणायचं माझा आभार व्यक्त करते. जिल्ह्यातील कष्टकरी महिलांच्या लढ्याला त्यांनी साथ दिली आहे. हे एक अभूतपूर्व असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. चंद्रपुरात आणि संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक जल्लोष सुरू आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी महिलांनी होळी खेळलेली, अक्षरशः आनंदाची होळी या महिला खेळत आहेत. पारमिता गोस्वामी आहे, जयश्री कापसे गावंडे आहेत. या महिला एकूणच या महिलांच्या यशाला आज लढ्याला यश आलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी होईल म्हणून या महिलांनी एक मोठं आंदोलन उभारलं होतं आणि आज तो आनंद साजरा करीत आहेत. एकूण शेकडो संख्येत महिलांचे संसार या दारूमुळे उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे 2010 पासून यांनी हा लढा दारूबंदीसाठी उभारला होता आणि एकूणच चंद्रपूर ते नागपूरपर्यंत पदयात्रा निघाली होती, मोर्चे काढले होते. आज यांच्या लढ्याला यश आलेलं आहे. एकूणच ग्रामीण भागात गुन्हेगारी ज्या पद्धतीने वाढली होती, कौटुंबिक हिंसाचार वाढला होता, या सगळ्याला आता दारूबंदीमुळे आळा बसेल अशी अपेक्षा या महिला व्यक्त करते. आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं गुलालाची उधळण करून, फटाके वाजवून, मिठाई वाटून या महिलांनी हा आनंद इथे साजरा केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दारूबंदीचे या जिल्ह्यात काय परिणाम उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. महेश तिवारी, IBN लोकमत, चंद्रपूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वित्झर्लंडला रवाना होत आहेत. डावोस इथं होणाऱ्या आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते जाणार आहेत. भारताच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून देशभरातून फक्त त्यांचीच निवड झालेली आहे. राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे IBN लोकमतचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी. सर, पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या हाती काय लागेल असं विचारलं तर काय सांगाल? मला असं वाटतं की मला नॉमिनेट करण्याचं कारणच हे आहे की त्या ठिकाणी भारताची बाजू तर मांडायचीच आहे, पण त्यासोबत जास्तीत जास्त गुंतवणूकदार हे मला महाराष्ट्रामध्ये कसे आकृष्ट करता येतील याहीकडे मला लक्ष द्यायचं आहे आणि तोही प्रयत्न मी त्यानिमित्ताने करणार आहे. तर एक प्रकारे मोदींवरती टीकाकार जे टीका करत होते की ते गुजरात समोर महाराष्ट्राला काहीसं त्याची डावी बाजूच पुढे आणतात किंवा महाराष्ट्राला तितकंसं झुकतं माप देत नाही, या निमित्तानं तो समज खोटा ठरला. बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहे आणि त्यांचा फोकस एक राज्य असूच शकत नाही. त्यांचा फोकस संपूर्ण देश आहे आणि मेक इन इंडिया हे जे त्यांनी हातामध्ये घेतलं आहे त्यातली त्यांची संकल्पनाच ही आहे की एका राज्यात नुसतं मेक इन इंडिया होऊन चालणार नाही. त्या राज्यांमध्ये मेक इन महाराष्ट्र झालं पाहिजे, मेक इन आंध्र प्रदेश झालं पाहिजे, मेक इन गुजरात झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांचा फोकस पूर्ण देशामध्ये. या दावोसच्या दौऱ्यातून साधारणतः कितीची गुंतवणूक अपेक्षित आहे, किती करार होऊ शकतात? ते मुळामध्ये डावोसचा एक नियम असा आहे की तो एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावर नेटवर्किंग होतं. तिथे MOUs होत नाही, तिथे करारनामे होत नाही. हा तिथला एक अलिखित नियम आहे. पण आम्ही जवळपास त्या ठिकाणी 35-40 बैठका करतो आहोत वेगवेगळ्या लोकांशी आणि जे मेक इन इंडिया पॅव्हिलियन आहे तिथे तयार केलेलं ते पूर्ण आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्या वेगवेगळ्या गुंतवणूकदारांशी आमच्या बैठका होणार आहेत. त्या बैठकांमध्ये त्यांच्याशी नेटवर्किंग करून आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये आमंत्रित करू. त्यांच्या चॉईसप्रमाणे त्यांना जागा कुठे उपलब्ध आहेत, संसाधनं कुठे उपलब्ध आहेत हे त्यांना सगळ्यांना दाखवू आणि त्यानंतर ते इन्व्हेस्टमेंट करतील. मला विश्वास आहे की शेवटी जर इन्व्हेस्टरला तुम्ही कॉन्फिडन्स दिला तर तो इन्व्हेस्टमेंट करेल. मोठ्या प्रमाणात यावेळी इन्व्हेस्टमेंट येईल असं माझं मत आहे. राज्यात मेक इन महाराष्ट्र अजेंडा तुम्ही राबवताय, या अजेंड्याची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत की ज्याचा फायदा राज्याला खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल? ते मुळामध्ये मेक इन इंडियाचं जे काही कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये इज इन डुईंग बिझनेस. आज आपण जर विचार केला तर वर्ल्ड बँकेने आपल्याला इज इन डुईंग बिझनेसमध्ये 180 देशात 142व्या नंबरवर ठेवला आहे आणि त्याचं प्रामुख्य कारण महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. कारण मुंबईचं इव्हॅल्युएशन ते करतात आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्राला देशाला रँकिंग देतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही इज इन डुईंग बिझनेस जर आपण सुधारवला तर इन्व्हेस्टर इथे मोठ्या प्रमाणात येईल. म्हणून आम्ही इथलं जे लायसन्स राज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. जी वेळ काढू धोरणं आहेत ती, जी लालफितशाही आहे ती संपवतो, डिस्क्रिप्शन संपवतो. एक ऑटोमॅटिक रूट तयार व्हावा की ज्यातनं कोणाचंही इंटरव्हेन्शन न होता नियमानुसार ज्यांनी त्या ठिकाणी परवानगी मागितली त्याला तातडीने मिळालीच पाहिजे. तिजोरीची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलणार आहे? मुळामध्ये तिजोरी
ही जर आपल्याला त्याची परिस्थिती सुधारायची असेल तर 2 गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजेत. एक, जे आपले रिसोर्सेस आहेत, जे अनलॉक आपण करतो आहोत, त्यातला पैसा हा राज्याच्या तिजोरीत आला पाहिजे. तो आमचा प्रयत्न आहे. आज मुंबई किंवा महानगरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आपली संसाधनं प्रायव्हेट सेक्टरला उपलब्ध करून देतो किंवा काही सवलती देतो. मी या सवलतीतनं त्यांनीच का पैसे कमवायचे? राज्याच्या तिजोरीत पैसा आला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही अनेक स्टेप्स उचललेले आहेत. कारण आज महानगरांमध्ये जर आपण पैसा उभा करू शकलो, मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, तर त्या पैशातनं आपल्याला जे आपलं ग्रामीण भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं ते फायनान्सिंग त्याला आपल्याला करता येईल, म्हणून ते आम्ही करतो. दुसरं, राज्यातली गुंतवणूक वाढली पाहिजे. कारण जेव्हा गुंतवणूक वाढते, त्या गुंतवणूक वाढल्यामुळे त्या ठिकाणी समजा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढलं तर त्यातनं जॉब्स क्रिएट होतात, त्यातनं आपला जीडीपी वाढतो. ती जीडीपी वाढल्यामुळे क्रयशक्ती वाढते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्यामुळे टॅक्सेसच्या रूपानं अर्थव्यवस्था तो सगळा पैसा तुम्हाला परत करते. आणि म्हणून गुंतवणुकीवर फोकस का बरं आहे? तर तो फोकस या करता आहे की या गुंतवणुकीतून राज्याच्या तिजोरीत पैसा येतो आणि त्या पैशातनं आपण राज्यातल्या सर्व भागांमध्ये समुचित विकास करू शकतो. तोच फोकस आम्ही घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा फोकस क्लिअर आहे. महाराष्ट्र सर्वशक्तिमान करायचा आहे. त्याचबरोबर तो असाच अग्रेसर कसा राहील हे ते जाणीवपूर्वक बघतायत आणि दावोस दौरा त्यासाठी खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारप्रमाणे राज्यातल्या भाजप सरकारनंही निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीयेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसंच दिल्ली निवडणुकीमध्ये काँग्रेसही भाजप आणि आप समोर चांगली लढत देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा पुण्याचा ब्युरो चीफ अद्वैत मेहता यानं. सर, दिल्ली सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार अनेक आश्वासनं जी आहेत तुम्ही म्हणताय पण दिलेलीच नाही आहेत. काळ्या पैशाचं आश्वासन असेल, टोल असेल, LBT असेल, धनगर आरक्षण असेल, काय करणार आहे काँग्रेस या सगळ्या विरोधात? आम्ही लोकांच्याकडे जाणार आहे आणि सत्तेत येण्याकरता अशा प्रकारची खोटी आश्वासनं लोकांनी दिली ती पूर्ण करता येत नाहीत आणि म्हणून लोकांची फसगत केली. लोकांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत सरकारला. 60 वर्ष तुमचं सरकार होतं, मला 6 महिने आलेले आहेत. हे पण म्हणतो की 15 वर्ष होतं, मला 2च महिने आलेले. अगदी बरोबर आहे. त्यामुळे मी 60 वर्षाचे प्रश्न किंवा 15 वर्षाच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही. टोल मुक्त आम्ही 8 दिवसात करू, LBT 8 दिवसात रद्द करू, धनगर आरक्षण 8 दिवसात रद्द. हेच याच आश्वासनाबद्दल आम्ही बोलतोय. माफी मागितली पाहिजे, सरकारने कबूल केलं पाहिजे की आम्हाला जमलं नाही, आम्ही अपयशी आहे का आम्ही करू शकणार नाही हे सांगितलं पाहिजे. अजूनही आणखी 1 तारीखला करू, पुढच्या वर्षी करू असं टाइम बाउंड दिलं पाहिजे. तुमचं की टाइम बाउंड द्या. तुम्हीच दिलं होतं ना. आम्ही काय असं म्हटलं होतं का की 8 दिवसात करू म्हणून? आम्ही कधीही आश्वासन दिलं नव्हतं. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता, विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता मित्रपक्ष त्यांचा जो होता, राजू शेट्टींचा पक्ष, त्यांनी आंदोलन केलं, त्यांना बरोबर घेतलं आणि आम्ही आता शेतकऱ्यांचे सगळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवू, त्यांना 3-3 हजार रुपये भाव देऊ, अशा प्रकारे वातावरण निर्माण केलं होतं आणि त्यात त्यांनी मतं मिळवली. आता लोकांना पश्चाताप व्हायला लागला. शेवटचा प्रश्न फक्त, दिल्ली तुम्ही जवळून बघितलेली आहे, दिल्लीमध्ये काँग्रेसची चर्चा का होत नाहीये? केजरीवाल आणि बेदी यांच्यातच पुन्हा लढत होते. काँग्रेसमध्ये पण लिडरशिप क्रायसिस आहे. नाही, असं आहे की काँग्रेसमध्ये तळागाळात खूप कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे, त्यांच्याकडे संख्या नाहीये. आप हा काल परवा जन्माला आलेला प्रश्न आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, ते असेच बाहेरून आणतात, लोक येतात जातात, निराशा होती की ते निघून जातात आणि भाजपकडे नेते नाहीत. त्यामुळे त्यांनी आता इम्पोर्ट करून नेता आणलाय मुख्यमंत्री पदाचा. पण काँग्रेसचा संधी कुठं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये? काँग्रेसची ताकद आहे, काँग्रेसची ताकद आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेस ताकदीने लढणार आहे. छोटे लोकांच्या हातात आहे. आपण बघितलं की काँग्रेसची ताकद आहे, आप असेल किंवा भाजप असेल त्यांच्यामध्ये लिडरशिप क्रायसिस आहे. काँग्रेसमधल्या लिडरशिप क्रायसिसबद्दल मात्र पृथ्वीराज चव्हाण बोललेले नाहीत, परंतु कुठंतरी काँग्रेस लढत देईल आणि पुन्हा एकदा या दिल्ली इलेक्शनमध्ये यश मिळेल असं आत्मविश्वास मात्र ते व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आमसाडेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे. आणि आता यानंतर राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल. विधान परिषदेच्या 4 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होते. शिवसेनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडून स्मिता वाघ, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे या 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. मेटे आणि जानकर यांनी यावेळी भाजपच्याच कोट्यातून आपले उमेदवारी अर्ज भरलेत आणि त्यामुळे ते भाजपचे आमदार म्हणून विधान परिषदेत असणार आहेत. यामुळे विधान परिषदेत भाजपचं संख्याबळ 3 वाढणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते. दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होते. विधान परिषदेच्या निवडणुकीकरता ज्या 4 जागा रिक्त होत्या त्या 4 जागांवर शिवसेनेचे श्री सुभाष देसाई साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं
विनायकराव मेटे असतील, महादेवरावजी जानकर असतील, स्मिताताई वाघ असे 4 उमेदवार आम्ही या ठिकाणी आमच्या महायुतीच्या माध्यमातून उभे केलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे की हे 4ही उमेदवार आमचा जो पूर्ण मतांचा कोटा आहे त्यामुळे हे 4ही उमेदवार आमचे निवडून येतील. अद्याप तरी कुठला दुसरा फॉर्म आलेला नाही, पण तो जरी आला तरी आमचे 4ही उमेदवार निवडून येतील. घटक तुमच्या पक्षातर्फे का उमेदवार घटक पक्ष हे आमच्या सोबत आहेत. मेटे साहेब विधानसभेची निवडणूक देखील कमळाच्या चिन्हावरच लढले होते. आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे. आम्ही एकत्रित आहोत आणि आम्ही चांगल्या प्रकारे आमची महायुती पुढे घेऊन जाऊ. आणि यानंतर महाराष्ट्र नामा बुलेटिन मध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया. आरटीओ एजंट्स विरोधातल्या कारवाईवरून एजंट्स आक्रमक. ब्रेक नंतर बघूयात. आरटीओ एजंट्सवर कारवाई होणार असल्यानं आता हे एजंट्स आक्रमक झाल्याचे बघायला मिळतात. राज्यात ठिकठिकाणी एजंट्स आंदोलनं करतायत. पुण्यात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, तर नागपूरमध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत. औरंगाबादमध्ये आरटीओ ऑफिस बाहेर एजंट्स नसल्यानं तिथे शुकशुकाट दिसतोय. माझं म्हणणं तेच आहे की जी गोष्ट त्यांनी आम्हाला दिली नाही आणि एजंट म्हणून त्यांनी जो शब्दाचा वापर केलेला आहे त्या गोष्टीला त्यांनी कायद्याच्या चाकोरीमध्ये बसवून आम्हाला लॉफुली त्यांनी लिगलाइज करायला पाहिजे. आमच्याकडनं आम्हाला ऑथरायझेशन दिलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला लायसन्स इश्यू करून त्यांनी शासनाने आमच्याकडनं शुल्क घ्यावे, वर्षाचं आमचं लायसन्स रिन्युअल करावं, आमच्यावरती त्यांनी प्रतिबंध ठेवावे. आम्ही जर कोणाचा काही बोगस करत असेल तर आम्हाला त्यांनी शिक्षा द्यावी. उलट आम्ही एक प्रकारे जनतेची सेवाच करतोय. त्यांना ऑथराईज करावं. अगर तुम्हाला वाटतं का एजंटचा शब्द आहेच नाही, एजंट आहेच नाही, आरटीओने अपॉइंटच नाही केलं तर एजंट कुठून होणार. हे एक प्रतिनिधी आहेत. हायकोर्टने 2002 मध्ये जे रिझल्ट दिला आहे त्याच्या नियमानुसार हे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. मी आज अगर रोजचे 2000 रुपये कमवतो तर मी 500 रुपयासाठी दिवसभर माझा वेस्ट नाही करणार ना. मी 500 रुपये थर्ड पर्सनला देणार तर तो दिवस माझा काम माझ्या घरी करून देणार. मी 1500 कमवलं, एक दुसऱ्या माणसाला रोजगार पण दिला. असे काही लोक आहेत, विशिष्ट मंडळी आहे की जी कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या नावानं दुरुपयोग करून लोकांकडनं पैशांची पिळवणूक करतात. अशांवर आपण कारवाई करावी अशा आशयाचं पत्र मी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन यांच्याकडे ऑलरेडी दिलेलं आहे. मला जर अटक झाली तर मी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करेन आणि माझे जे 400 सहकारी आहे आमच्या युनियनचे पदाधिकारी किंवा सदस्य सर्व मिळून आम्ही बेकायदे म्हणजे बेमुद्दत या आमच्या कामावर बहिष्कार टाकू. आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही बातम्या पण थोडक्यात. 95वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बेळगावमध्ये होणार आहे. नाट्य संमेलनाच्या नाट्यनगरीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. मुख्य नाट्यनगरी ज्यामध्ये नाट्य संमेलनाचं उद्घाटन होईल त्यात बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी असं नाव देण्यात येणार आहे. 6, 7 आणि 8 फेब्रुवारीला हे नाट्य संमेलन पार पडत आहे. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नाशिकच्या सटाण्यामध्ये एका मुलीने नरबळी देण्याचा डाव उधळून लावलाय. आपल्या आई वडिलांना फसवणाऱ्या तांत्रिकाचा नंदिनी डांबरे या मुलीने पर्दाफाश केलाय. तिच्या आई वडिलांना गुप्तधनाच्या बहाण्याने हा मांत्रिक नरबळी द्यायला लावत होता. ही तांत्रिक विचित्र पूजा अर्चा करायचा. या संबंधी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान मुख्य तांत्रिक बंडू जगताप आणि त्याचा सहकारी नंदू यादव यालाही सटाणा पोलिसांनी अटक केलेली आहे. अजूनही या प्रकरणातले 3 आरोपी फरार आहेत, ज्यांचा शोध घेतला जातोय. परळीतल्या वडेरा शिशुगृहातून 5 बालक बेपत्ता झालेत. पण हे बालक बेपत्ता झाले नाहीयेत, तर त्यांना दत्तक दिल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. तर संस्थेची दत्तक देण्याची मान्यता ही 2013 मध्येच काढून घेतल्याचं जिल्हा बाल कल्याण समितीनं सांगितलंय. समितीनं शिशुगृहाला नोटीस दिली, पण उत्तर मिळालं नसल्यानं शिशुगृह अधीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अखंड प्रेरणा ज्योतीची स्थापना. ब्रेकनंतर बातमी आहे आंब्याबद्दलची. हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. युरोपियन युनियननं हापूस आंब्यावरची बंदी उठवलेली आहे. हापूस आंब्याबरोबरच इतर सर्वच आंब्यांवर युरोपियन युनियननं गेल्या वर्षी बंदी घातली होती. आंब्यामध्ये अळी आढळल्यानं ही बंदी घालण्यात आली होती, पण आता ही बंदी उठवण्यात आली आणि त्यामुळे महाराष्ट्रातला हापूस आता युरोपात जाणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळाची पाहणी केली आहे. स्मृतीस्थळावर नव्याने उभारण्यात आलेल्या प्रेरणा ज्योतीची त्यांनी यावेळी पाहणी केली. ही प्रेरणा ज्योत 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीपासून अखंड तेवत राहणार आहे. ही प्रेरणा ज्योत उभारण्यात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी यावेळी बाळासाहेबांचं स्मारक हे दादर परिसरातच व्हावं अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी गुगल पोर्टलवर बाळासाहेबांचं डूडल करण्याची मागणी गुगलकडे करण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्र नामा बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.